ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथमध्ये चोरट्यांनी एका चर्चमधून पियानो, ट्रम्प, एम्प्लिफायर असं वादन साहित्य चोरून नेलंय। या प्रकरणी पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावात बाप्टिस्ट तेलुगू चर्च आहे। या चर्चमध्ये 20 जानेवारी रोजी पहाटे 2 अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीची तोडफोड करून वादन साहित्य चोरलं। पियानो, ट्रम्प, एम्प्लिफायर आणि इतर वादन साहित्य असा सुमारे 60,500 रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी चोरून नेलाय। अर्धवट उघड्या दारातून प्रवेश करत चोरांनी ही संधी साधली। या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्रमुख एपीआय विजय काजारी, नागेश मुंडे यांच्या पथकाने या चोरट्यांना शोधून काढलं। हे दोन्ही चोर सराईत असून पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे। जावसाईगाव येथील चर्चमध्ये साधारणतः 19 तारखेला दुपारी 3 वाजता ते 20 तारखेला सकाळी 8च्या दरम्यान चोरी झाली होती। त्या ठिकाणी 2 ट्रम्पॅड, एक पियानो आणि एक एम्प्लिफायर आणि त्याचं काही केबल्स वगैरे असं चोरी गेलं होतं। तर त्याची काल माहिती मिळाली, तात्काळ त्याचा गुन्हा नोंदवला गेला आणि तात्काळ आमच्या गुन्हे शोध पथकातील एपीआय कजारी आणि पीएसआय मुंडे यांनी आरोपीचा शोध घेऊन 2 आरोपीला अरेस्ट केलेला आहे। आरोपी हे लोकल रेकॉर्डरले आरोपी असे आहेत। त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।